माझं सोलापूर न्यूज चॅनल। आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात भाजपाच्या पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे। 2024च्या निवडणुकीमध्ये पुनश्च एकदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे। तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करून योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे। सोलापूर शहरात भाजपायुक्त आणि काँग्रेस मुक्त शहर करण्यासाठी आपण सर्वांनी कार्य करावे। पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून पक्षवाढीबरोबरच जनहिताचे काम करणार आहे। सामाजिक कार्यात वावरताना पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलून गरजवंतांना न्याय देण्याचे कार्य करू, असे मनोगत भाजपा युवा नेते श्रीनिवास संगा यांनी व्यक्त केले। दरम्यान अखंड हिंदू राष्ट्र होण्यासाठी युवकांमध्ये नवचेतना निर्माण करणारे युवा नेतृत्व कुशल संघटक श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला। पक्षप्रवेशानंतर श्रीनिवास संगा यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भला मोठा हार घालून जंगी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान पूर्व भागातील भद्रावती पेठ येथील फलमारी झोपडपट्टी येथे मधुकर सरगम मित्र परिवाराच्या वतीनं श्रीनिवास संगा यांच्या भाजप पक्षप्रवेशनिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भला मोठा हार घालून जंगी सत्कार करण्यात आले। यावेळी काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केलेले सोलापूर महानगरपालिकेचे माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंखे, विश्वनाथ दुर्लेकर, सोमवंशी क्षत्रिय पाटकर, समाज पूर्व विभाग अध्यक्ष संतोष बसुदे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर मधुकर सरगम, मीनाक्षी सरगम, अंबुबाई इटप, शारदाबाई अद्याल, अन्नपूर्णा रच्चा, शंकर सरगम, अंबादास रच्चा, तायप्पा चेट्टी, श्रीनिवास जक्कन, सत्यनारायण चिटमेल, श्रीनिवास गड्डम, प्रेमिला सरगम आदींची प्रमुख उपस्थिती होती। तसेच दाजीपेठ येथील दाजी गणपती मंदिरात श्री गणेशाची पूजा होऊन यावेळी दाजी गणपती मंडळाच्या वतीनं श्रीनिवास संगा यांचा सत्कार करण्यात आला। सगळे आमच्या सोबत जुडावं। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र कष्ट करून भारताचं नाव अख्ख्या देशात पोहोचवलेलं आहे। त्याच्यासाठी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा बहुमताने 400च्या पार सीटाने आपण त्यांना निवडून आणलं पाहिजे व पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे। व त्यासाठी आपण प्रभू श्रीरामांच्या चरणी, प्रभू मार्कंडेच्या चरणी व सिद्धरामेश्वरच्या चरणी प्रार्थना करूया। आणि तसेच आपल्या या भागातील वृद्ध लोक असतील, वयस्कर लोक असतील, त्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी असेल अशा कोणालाही वैद्यकीय क्षेत्रातील असू द्या, एज्युकेशन क्षेत्रात असू द्या, कुठल्याही प्रकारचं अडचण आला असेल तर तुम्ही आम्हाला सांगावं। आपल्या भारतीय जनता पार्टीने अशा अनेक उपक्रम राबवलेले आहेत। शैक्षणिक असू द्या किंवा वैद्यकीय कार्य असू द्या, प्रत्येकांना त्याचा लाभ झाला पाहिजे व ते योजना आम्ही प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, हेच मी तुम्हाला वचन देतो। व तसंच इथं मला बोलून सत्कार केल्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचा धन्यवाद बोलतो। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।